ज्यावेळेस एखाद्या खाजगी विमानाने विमानतळावरून प्रवास केला जातो त्यावेळेला विमानतळावरचे अधिकारी त्या विमानातून किती लोक जाणार आहेत याची नोंद ठेवलेली असते। आजपर्यंत असा कोणताही पुरावा समोर आलेला नाही की ज्या योगे अजितदादांच्या विमानाचा जो अपघात झाला त्या विमानात 6 प्रवासी होते असं अधिकृतरित्या कुठेही विमानतळावरच्या अधिकाऱ्यांनी किंवा विमान कंपनीने जाहीर केलं नाही। त्यामुळे दुसरं महत्त्वाची बाब म्हणजे त्या विमानात इंधन एवढं होतं की त्यामुळे सगळ्या डेड बॉडीज ह्या कोळशासारख्या जळून खाक झाल्या होत्या। हे आपण पिक्चरमधून देखील पाहिलेलं आहे। त्यामुळे एखाद्याच्या अपघात झालेल्या मृत्यूबद्दल वेगवेगळे संशय निर्माण करून आपण निष्कारण वेगळी कलाटणी देतो आहे असं माझं स्पष्ट मत आहे। जर कोणाचं म्हणणं असेल की यात कट होता तर कायद्यानुसार कट सिद्ध होण्याकरता देखील प्राथमिक पुरावा लागत असतो। असा सकृतदर्शनी प्राथमिक पुरावा आजपर्यंत आलेला नाही। त्यामुळे मला असं वाटतं की अशा रीतीने वावड्या उडवून आपण निष्कारण एखाद्याच्या दुःखद झालेल्या निधनाबद्दल कारण गैरसमजूत पसरवतो आहेत याचं भान संबंधितांनी ठेवलं पाहिजे। जस्टिस लोया हे एका लग्न समारंभासाठी नागपूरला गेले। त्यांच्या समवेत जे न्यायाधीश बरोबर होते ते जिल्हा सत्र न्यायाधीश यांच्याशी मी प्रत्यक्ष बोललेलो होतो। जस्टिस लोयांचा मृत्यू हा त्यांचा हृदयविकाराच्या आजारी झाला होता आणि अचानक त्यांना हार्ट अटॅक आल्याने तिथे मृत्यू पावला। परंतु दुर्दैवाने याचं देखील राजकीय भांडवल केलं जातं। हे आपल्या लोकशाहीचं प्रगतचिन्ह म्हणायचं की एखाद्याबद्दल अफवा आणि वावड्या उडून लोकांना झुलवत ठेवायचं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।